आज आपण बिना तेलाचं रावस माशाचं कालवण कसं बनवायचं ते पाहूया। पाव किलो रावस घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय। आता याच्यामध्ये मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, ठेचलेलं लसूण घ्यायचं आहे 10 ते 15 पाकळ्या, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, सुकं खोबरं मी गॅसवर भाजून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतलंय, हे पण टाकायचं आहे। यानी कालवणाला थोडीशी तरी येईल। तर 3 चमचे टाकलेला आहे, 3 ते 4 चमचेच टाकायचं आहे पाव किलोसाठी। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता गॅसवर ठेवायचं आहे। 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, 2 कोकम टाकायचे आणि 15 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर शिजून द्यायचं आहे। पाहू शकता आपण तेल नाही टाकले तरी पण तरी आलेली आहे छानपैकी। आता याच्यामध्ये शेवटी 1 चमचाभर फक्त तांदळाचं पीठ टाकायचं आहे। 2 मिनिटं शिजवून द्यायचं आहे। वरून कोथिंबीर टाकायची आहे। असंच तुम्ही कोणत्याही माशाचं कालवण बनवू शकता। ज्यांना तेल खायला नाही सांगितलं अजिबात त्यांनी असं कालवण बनवून बघा।